मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. आज मी त्या विषयावर आलो आहे ज्या विषयाचा विरोध करणार नाही असा शब्द मी आपल्याला दिला होता. होय, मी मराठा आरक्षण या विषयावर बोलायला आलो आहे. मराठा आरक्षण मिळावं, मराठा समाज आरक्षणाच्या वर्तुळात यावा अशी आमचीही इच्छा आहे. कारण गावगाडा घेऊन चालणारा हा समाज, लोकांना आपल्या सोबत घेऊन जाणारा हा समाज, यातला बहुतांश वर्ग आज गरिबीच्या गर्तेत वावरतोय. अशा समाजाला आरक्षणाचा आधार मिळण्याची आवश्यकता आहेच. मी राजकीय किंवा अन्य आरक्षणाबाबत बोलत नाही, पण शैक्षणिक आरक्षणाची मात्र नितांत आवश्यकता मराठा समाजाला आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. मला बोलायचंय ते आरक्षणावरती नाही, आरक्षणासाठी चालू असलेल्या लढ्यावरती आणि मराठा समाज ज्या पद्धतीनं व्यक्त होत आहे त्याच्यावरती बोलायचं. कृपया याला टीका समजू नये, कारण ज्या समाजामध्ये आपण सगळेच वावरतो आहोत ना, आपण सगळेच, मग वेगवेगळ्या जाती पाती धर्म हे सगळे आपण एकत्र वावरत असताना आपला ऋणानुबंध कुठे ना कुठेतरी जुळलेला आहे. म्हणजे असं नाही होत की एखादा व्यक्ती माझ्यासारखा ब्राह्मण आहे म्हणून त्याचा कोणत्याच मराठ्याशी संबंध येत नाही. कधी कधी तर अशी गोष्ट असते ना की मराठ्यांशी असलेले संबंध हे जीवलगाचे असतात, आपुलकीचे असतात, जास्त स्नेहाचे असतात. कदाचित काही मित्र आपले जास्त जवळचे असतात, काही स्नेही आपले जास्त जवळचे असतात. तसंच काही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडत असतं. म्हणून मला बोलायचंय या आंदोलनावर. या सगळ्या आंदोलनाच्या बाबत एक 2-3 गोष्टी ज्या माझ्या नजरेसमोर येत आहेत त्या मांडायच्या. लोक यावरती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये व्यक्त होत आहेत, अगदी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये व्यक्त होत आहेत. म्हणजे कोणाला राग येतोय, कोणी बोलल्याचा राग येतोय, कोणी यावरती विरोधातली प्रतिक्रिया व्यक्त करताय. हे वेगवेगळ्या जातीतून काय, अगदी मराठा समाजाच्या मधून सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. म्हणजे अगदी कोणाला हे आरक्षणाची चळवळ जरा वेगळ्याच मार्गाने जाते वाटतंय, कुणाला कुणबी नकोय, कुणाला ओबीसीतून हवंय, तर कुणाला फक्त मराठा म्हणून स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास मधून हवंय, SC-BC मधून हवंय, कुणाला विशेष मागासवर्गीयातून हे आरक्षण हवंय. प्रत्येकाच्या मागण्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे याच्या जो जे आंदोलन करतोय त्या प्रत्येकाच्या भावना याविषयीच्या तीव्रतर असणं स्वाभाविक आहे. याला विरोध करणारे असणंही स्वाभाविक आहे. पण विरोध करणारे आहेत म्हणून त्याच्या आयुष्याशीच खेळ करायचा हा प्रकार जरासा खटकणार आहे. कारण आपण एकमेकांच्या सोबत वावरत असतो. एक उदाहरण सांग. एक उदाहरण असं आहे की बीडमध्ये लोळगे नावाचे एक सुवर्णकार सराफ आहेत. यातल्या भरत लोळगे जे सर्वांशी मिळून मिसळून वागतात, त्यांचे चिरंजीव आहेत मंगेश लोळगे. त्यांनी एक कमेंट व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये केली. म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीने जरांगे पाटलांच्या आंदोलनाची एक क्लिप, फोटो टाकला, त्याच्या खाली त्यांनी एक कमेंट केली आणि त्या कमेंटवरून जो काही धुराळा उठलाय की त्या लोळगे परिवाराचं जगणं मुश्किल झालंय. मंगेश लोळगे यांनी टाकलेली ती कमेंट याचं समर्थन मी कधीच करणार नाही. मंगेश सारख्या तरुणाला अशा कमेंट टाकताना 10 नाही 100 वेळेला विचार करून टाकायला हवं होतं, हे माझंही मत आहे. मंगेशच्या या कमेंटशी मी कधीच समर्थन करू शकणार नाही. कधी कधी आपण खूप मोठे झालोत, आपल्याला खूप काही कळतंय असा भाव सुद्धा या माणसांच्याकडून अशा फालतू कृती घडवून आणू शकतो. पण मंगेशच्या या कृतीनं लोळगे परिवाराच्या आतापर्यंत समाजात मिसळण्याच्या सगळ्याच गोष्टीवर पाणी फिरवलंय. म्हणजे अगदी लोळगेंचं दुकान या कमेंटच्या पासून, म्हणजे जरांगेंच्या सभेपासून आजपर्यंत बीड मधलं बंद आहे, उघडता येत नाहीये. त्यांचा रोजगार बुडालाय, दसऱ्या दिवशीचा धंदा बुडालाय. त्या दुकानाला उघडलं तर लोक मारतील ही भीती लोळगे परिवाराला वाटतेय. एक मंगेश वाईट असेल, पण मंगेशच्या वडिलांनी मात्र आपलं सगळं आयुष्य या सगळ्या लोकांच्या साठी खर्च केलंय. भरत लोळगे यांनी सांगीतिक क्षेत्रामध्ये
खूप मोठं काम त्या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे, त्यांना काय भोगावं लागतंय आज? बाकी मंगेश सोडला तर त्यांच्या घरात अन्य 2 भाऊ आहेत. त्यांचा काय दोष आहे जे त्या दुकानातले पार्टनर आहेत त्यांनी तर बोललेलं नाहीये. मंगेशला जी शिक्षा द्यायची ती द्यावी, पण त्या परिवाराच्या दुकानाला बंद करून त्यांच्या आया बहिणींचा उद्धार करून काय मिळणार आहे? आपण या सगळ्यांच्या पासून लोकांना तोडतोय का, मत वाईट बनवतोय का, याचा विचार सुद्धा नक्कीच झाला पाहिजे. मंगेशनी तर जरांगेंच्याकडे जाऊन रितसर माफी मागितली आहे, माफीनाम्याचा व्हिडिओ आलाय. पण मंगेशच्या कृतीला धडा शिकवण्यासाठी अख्ख्या परिवाराला वेठीस धरणं योग्य नाही असं मला वाटतंय. मुद्दा पुढचा मुद्दा हा आहे की या निमित्ताने बहुतेक लोक इतके संवेदनशील झालेत की आतापर्यंत म्हणजे या अशा काळात या महिन्यामध्ये चालू महिन्यामध्ये 3-4 आत्महत्या होऊन गेल्यात. तरणी ताठी पोरं जेव्हा आपला जीव आरक्षणासाठी गमावतात तेव्हा समाज पेटून उठतो, समाजामध्ये सरकारला प्रश्न विचारले जातात, हा भाग वेगळा. पण अशा जीव गेलेल्या परिवाराचं काय? मुंबईच्या पुलाला गळफास घेणाऱ्या त्या मराठा तरुणाची पत्नी, तिचं वय किती? त्यांच्या मुलाचं वय किती? विचार करा रे, विचार करा मराठा तरुणांनो, मराठा मित्रांनो, याचा विचार करा. त्या पुलावरून एका मुलानं उडी मारून जीव काय दिला, त्याचा पुतळा उभा राहिला, पण त्याच्या पुतळ्यानंतर त्याच्या पुतळ्याला विशिष्ट दिवशी हार देखील घातला जाईल, पण त्या परिवाराची अवस्था काय असेल? ज्यांनी आपलं लेकरू गमावलंय, ज्या बाईनी आपलं कुंकू गमावलंय, ज्या बहिणींनी आपला भाऊ गमावलाय, ज्या बापानं आपला मुलगा गमावलाय, त्यांना तो परत मिळणार आहे का? आरक्षणाची लढाई लढली पाहिजे, सरकारशी भांडलं पाहिजे, सरकारने ते दिलं पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन कायद्यात टिकणारं आरक्षण देऊ असा शब्द लाखो जनसमुदायाच्या समोर दिलेला आहे. लाखो जनसमुदायाच्या समोर. ज्या देवेंद्र फडणवीसांचा प्रचंड राग काही लोकांना येतो, त्यांनीही सरकार टिकेल असं आरक्षण देईल असा शब्द दिलाय. कुणाचं आरक्षण काढून नव्हे, स्वतंत्रपणे आरक्षण देऊ असा शब्द दिलेला आहे. मागच्या काळात कोर्टात न टिकलेलं आरक्षण पुन्हा टिकवण्यासारखं द्यायचं असेल तर त्याला वेळ लागणार आहे. मला कळतो तेवढा वेळ घ्या, मी देतो तेवढा वेळ घ्या असं म्हणून जमणार नाही आहे. बरं, या सगळ्यामध्ये मराठा समाजाच्या या आंदोलकांच्याकडून आपल्या समाजातील नेत्यांना संपवलं जात आहे, बदनाम केलं जात आहे. मला एक सांगा, एक नेतृत्व मराठा समाजाच्या मधून उभं राहायला किती काळ जावा लागतो? किती कोणतंही नेतृत्व असू दे, मग ते संभाजीनगरचं हरिभाऊ बागडे असू देत, की नांदेडचे अशोक चव्हाण असू देत, की लातूरचे संभाजी पाटील निलंगेकर असू देत, की अभिमन्यू पवार असू देत, एक एक नेतृत्व उभं राहायला 20-20, 22-22 वर्षाची प्रचंड मोठी तपश्चर्या लागते. त्या सगळ्या तपश्चर्येला बाजूला करून आपल्याच माणसांना जर आपण बदनाम करू लागलो तर काय होणार आहे? त्यामुळं कृपया जीव देऊ नका आणि या लढ्याला समाजाच्या अन्य घटकापासून तोडणारं होऊ देऊ नका. एवढीच काळजी मराठा समाजाच्या तरुणांनी घेतली पाहिजे. ज्या दिवशी हा तरुण ही काळजी घ्यायला लागेल ना, म्हणजे याला नाराज कर, त्याला नाराज कर, या समाजावर तुटून पड, त्याच्या आरक्षणाविषयी बोल, यांनी झुंडशाही तयार होईल. लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी राग निर्माण होईल. अशी कोणती कृती होऊ देता कामा नये. आणि सगळ्यात लास्ट बट नॉट लिस्ट, सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घ्या, मराठा समाजाची सगळ्यात मोठी शक्ती कुठली असेल तर ती त्याची शेती. त्याच्या शेतीमध्ये विकास करता येऊ शकेल, त्याला शेतीपूरक व्यवसाय करता येऊ शकतील. मी दूध दुभतं काढणं म्हणत नाही. शेतीपूरक, शेती प्रक्रिया, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग ज्या दिवशी सुरू करता येऊ शकतील त्या दिवशी तो सक्षम असेल. मी धन्यवाद देतो इंद्रजित भालेराव यांचे. म्हणजे इंद्रजित भालेराव हे जातीनं मराठा आहेत हे आज मुद्दाम मी सांगतोय. त्यांच्या मराठापणाची जाणीव मला कधीच झाली नव्हती. भालेरावांच्या कविता पाठ करताना असा ऊर भरून यायचा आणि भालेरावांचं कौतुक करताना काय वाटायचं ते दिवसच भारलेले होते. म्हणजे माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात भालेरावांच्या कविता मला मुखोद्गत होत्या. इथं डब्यात साखर गोड, तिथं बापाच्या अंगाला फोड.
भाव ठरतोय न त्याला पुसता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. ही कविता आजही मला पूर्ण मुखोद्गत आहे. आज मी भालेरावांच्या मराठा असण्याची जाणीव यासाठी करून देतोय की भालेरावांनी मराठा तरुणांच्यासाठी जी काही कविता केली आहे ना, ती कविताच अफलातून आहे. सकल मराठा समाजाच्या संपूर्ण तरुणांना मार्गदर्शक ठरेल अशी ती कविता आहे. आणि तीच कविता मी तुम्हाला ऐकून या व्हिडिओचा शेवट करणार आहे. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ऐका इंद्रजित भालेरावांची मला आवडलेली, भावलेली, मनात ठसून बसलेली ती कविता. जागे व्हा मरहट्ट्यान, चुलीत घाला कुळे 96, जागे व्हा मरहट्ट्यान, रसातळाला घेऊन गेला हाच हट्ट मरहट्ट्यान, गळ्यात तुमच्या नेतृत्वाचे अडकवून जो जुंपी येले, उलाळ धुरजड करून गाडा फास गळ्याला आवळले. नेते राजे नकाच होऊ, उगाच ओझे वाहू नका, याच्या त्याच्या नादी लागून बरबादीकडे जाऊ नका. असाल शहाणे तर वेड्याचे सोंग पांघरून जगा आता, असाल शहाणे तर वेड्याचे सोंग पांघरून जगा आता, अवतीभवती नकाच पाहू स्वतः पुरते बघा आता. शेतमाऊली अगतिक झाली आभाळाचा वांझवसा, शेतमाऊली अगतिक झाली आभाळाचा वांझवसा, भोवतालही अवळीत आहे गळ्या भोवती फास कसा. कष्टावर विश्वास ठेवूनी स्पर्धेच्याही पुढे पहा, हक्काचे तर मिळेल कधीही विश्ववेदही घेत राहा. नवेच आपण मुके मेंढरू धडा नवा हा शिका बरे, शहाणे होऊन बाजारी या हकणाराला विका बरे. काळ कठीण हा टिकून देतो लेच्या पेच्या जगण्याला, काळ कठीण हा टिकून देतो लेच्या पेच्या जगण्याला, थारा नाही इथे जराही वरती खाली बघण्याला. जो जो जगणे निर्मळ करीतो तो तो तर आपुलाच असे, जो जो जगणे निर्मळ करीतो तो तो तर आपुलाच असे, विष पेरुणी विषय मांडतो तो त्याच्या जाळ्यात फसे, विष पेरुणी विषय मांडतो तो त्याच्या जाळ्यात फसे. विचार करूनी टाका पाऊल अविचाराला शिवू नका, सद्विचार जर सोबत आहे कुणालाच मग भिवू नका. मीन शहाणा तुमच्याहून पण विचार करिता जे सुचले, मीन शहाणा तुमच्याहून पण विचार करिता जे सुचले, सकळ जणांच्या भल्या करिता शब्द वाकुडे हे रचले, सकळ जणांच्या भल्या करिता शब्द वाकुडे हे रचले.